अय गाववाले काय म्हणतं मॅनेजमेंट मजेत ना? आम्ही पण एकदम मजेत. कसं काय मजेत आहे ना बाबा? हा म्हणजे तर आज डे 2 आहे आमच्या यात्रेचा आणि काल रात्री छबिना वगैरे झाला तुम्ही सगळ्यांनी बघितला. तर आता दिवस बराच आधी चालू झालाय. आता 11:30-12 झालेत. आम्ही चाललो तमाशा बघायला. तिकडे गेलेलो पण तमाशा काय अजून चालू झाला नाही. तर आदित्य म्हणला मला लिंबू सरबत प्यायचं. आदित्य 2 चष्मे घातलेत कारण चष्मा हा चष्मा आणि हा गॉगल. म्हणजे काय विषय माहिती आहे काय, ह्या चष्म्याशिवाय मला दिसत नाही, तर हे फक्त शायनिंग साठी. म्हणजे दुसरी नुसतं बघून खुश होत्या मला, पण मला कळायचं नाही कोण मला बघते. त्यामुळे जरा डबल घालायला लागतं. लांब न कोणाला कांदार पण नाही. आणि इकडं आमचं सरबत चाललंय बनवायचा. इकडे नुसतं सरबत आहे. सरबत पण शिरीष उन्हाचा पारा जास्त वाढलेला आहे दुपारची वेळ असल्यामुळे. लय बेकार आहे ना उन्हाचा वारा. आणि चिंचनेर गावची आज जत्रा कशी काय यात्रा कशी काय चांगली चांगली चालली यात्रा चांगली चाललेली आहे. मस्त आज जत्रा आहे काल यात्रा झाली. मजेत चाललेली आहे यात्रा. काल यात्रा झाली, आज जत्रा झाली. सरबत झाले. चलो आपलं लिंबू सरबत आलेलं आहे या सगळ्यांनी प्यायला. हेच आहे आणखी काय ते तर सगळं टाकले ते काय काय सब्जाचं सरबत आहे. दादा पण तमाशा बघायला आले. तर आता आमचं सगळं झालं लिंबू सरबत आहे तिथून. आधी ते तिकडे गाडी लावते आणि आम्ही आलो तर तमाशा बघायला. तर तेव्हा तुम्हाला तमाशा दाखवतो. ये तमाशा असा राहणच असतो इकडं. हा कसं दादा चाललं ते इकडे अबला नारी डान्स करतात कलाकार. चलो रेडिओ बसलेला यंबी तिकडे जाणार. यंबी तिकडे जाणार. मी फकड्या कायमचा इकडे जिवंत राहणार. मरण कॅन्सर सांगायला आला वैर. सकाळी गाडी असते का नाही, हा कुणी यायला रस्ता द्यायला लवकर रस्ता बी नाही. हा हा 2 तास ह्याच्यात गेलं. हा त्याच्यामुळं ते स्वप्न पडलं मला. म्हणलं आता उशीर झाला. म्हणजे त्या 2 तासात स्वप्न पडलेलं स्वप्न पडलं, त्या स्वप्नाचं कोणाने सांगितलं. पण काय विचार आहे, गावची यात्रा जवळ आली. कुठपर्यंत आली. जवळ हा म्हणजे तारीख जवळ आली. तारीख जवळ आली. हा कार्यक्रम कुठला तरी ठरवला पाहिजे. ठरवला पाहिजे. छोटा मोठा तमाशा आणला पाहिजे. गाववाले ओके मध्ये तमाशा तर संपलेला आहे. तर आता मी जरा सगळे मित्र भेटले स्वप्नील प्रतीक प्रथमेश आम्ही जर आलो फिरायला. त्यांना म्हटलं जर तुम्हाला हिडन स्पॉट दाखवतो. मग सगळे येतात इथं. पण कट्टा केल्यापासून मला वाटतं नाही आलं ना. कट्टा केल्यावर नव्हतं आलं ना. आलं प्रतीक आलं बाकी कोण आलं नव्हतं. तर त्यांना मी कोल्हेश्वरला घेऊन आलो आणि व्ह्यू बघा आहे क्वालिटी नात करायचं नाही. 360 व्ह्यू दाखवतो. ही झाडं केवढे आहेत बघा. 50-1 वर्षाची झाडं असतील. मलाच 35 वर्ष झाले. त्याच्या आधीपासून जेवढी झाड आहेत मी बघतोय ते एवढीच आहेत. म्हणजे त्या आधीची 20 वर्ष 50-60 वर्षापूर्वीची झाड आहेत. आणि खतरनाक असं जलाशय आणि आहे कोलेश्वरचं मंदिर. ओम नमः शिवाय. चला फॅन बदलायला आलो आम्ही. शिवराज काल शिवराज आणि मी परत आता यात्रेत गेलो होतो. आम्ही जाईला एक फॅन घेतलेला तिकडे चार्जच होत नव्हतं. परत जाई लागली रडायला. मला जर लाज वाटली म्हटलं बदलून कसा मागायचा चायनाचा माग.
पण त्या भावानं दिलं पवार चेंज करून. चला दे बघा पोरींला क्लिप. अरे हेअरबँड्स पडले वाटते. हेअरबँड्स कुठं पडले आता? अरे अरे पडले का काय आता? हे दुसरं मार्केट आहे, लेडीज मार्केट आले. हे घे तुला घ्यायचं असेल तर. हा राजश्रीने हेअर बँड आणलेलं तेच पडले. आम्ही परत घ्यायला आलो, सापडलं नाही म्हणून आता तिला म्हटलं घेऊ घे राजश्री. गाववाले तर आता काय यात्रेचा शेवटचा सांगता समारंभ झाला. सगळ्यांच्यात पाहुणे वगैरे जेवलेले. आमच्यातले बऱ्यापैकी सगळ्यांचं जेवण झाले. त्यामुळे आम्ही आता सगळेजण बसलो निवांत खाटावर. काय झालं मगाशी आम्ही इकडून आलो, तमाशा बघून आलो आणि पुस्तक बघायला जायचं होतं. म्हणलं जरा कंटेंट मिळेल चांगला. पण मी आलो झोपलो, पडलो जरा. ती झोपच लागली. 6 वाजता झोपलो पुस्तक संपल्यावर. जरा किरकोळीत पोरींना परत घेऊन गेलो जरा इकडं. आदित्य पण होता म्हणा. आम्ही परत गेलो बाजारात आणि आता संपवतो.